आपल्यासोबत स्वतः युगेंद्र पवार हे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। युगेंद्रजी, आपण पाहतोय या ठिकाणी शरयू टोयोटामध्ये तपासणी करण्यात आली आहे पोलिसांकडून। नेमकं काय कारण असू शकतं, कुणाची तक्रार होती अशी माहिती मिळते, काय आपली प्रतिक्रिया यावर? नाही, आम्हाला खरं तर काहीच माहिती नव्हतं। फक्त काल रात्री उशिरा एक पोलिसांची टीम तिथं आलेली, अख्खा एक स्क्वॉड 10-12 पोलिसांचा तिथं पाठवलेला आणि तो आमचा एक छोटासा व्यवसाय आहे, तिथं काहीच नसतं। शरयू टोयोटाची आमची ती डीलरशिप आहे, पण शेवटी जर होत असेल तर मग आम्हाला ते सामोर्य जावं लागतंय। आम्ही सामोर्य जाऊ, आम्ही काही चुकीचं करत नाही, कधी केलं नाही। पण जर हे सगळं ते करत असतील तर मग चुकीचं आहे। युगेंद्रजी, हे मुद्दाम सगळं होतंय असं तुम्हाला वाटतं का, आणि कुणाच्या सांगण्यावरून हे होतंय तुम्हाला वाटतं? नाही, आता आम्हाला काहीच माहिती नाहीये। खरं तरी माझी पहिलीच निवडणूक आहे आणि हे सगळं आधी कधी असं इथं झालं नव्हतं। पण आता ते आपल्याला त्या पोलीस अधिकाऱ्यांनाच हे सगळं विचारावं लागेल। पण आम्ही कायदा पाळणारी लोक आहोत आणि त्याच्या सामोरे आम्ही जाऊ। अगदीच युगेंद्रजी, तपासणी करण्यात आलेली आहे, तुम्हाला सुद्धा काही विचारण्यात आलंय का यामध्ये, किंवा तुमच्या वडिलांना काही प्रश्न करण्यात आलेत का? नाही, एवढ्यात नाही, आता तरी नाही। काल रात्री उशिरा आलेले सगळे, बघू काय होतंय। अगदी नक्कीच धन्यवाद युगेंद्र पवारजी, साम टीव्हीशी बोलल्याबद्दल। एकूणच आपण पाहतोय हे सगळं जर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असेल आणि कुणी करत असेल तर हे चुकीचं असल्याचं युगेंद्र पवारांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं। आपण पाहतोय आताची ही सगळ्यात मोठी घडामोड खरं तर म्हणावी लागेल।